So, shall we start our session today? So, first of all, we studied about some of the sentences related to simple present tense. In simple present tense, we learned about different kind of sentences like don't or doesn't. So here I want to ask you some of the questions over here and you are going to answer me. So here I am going to make some of the translations over here and then we will translate it in homework. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण सुरुवात करू. या ठिकाणी दोन प्रकारच्या वाक्यांना आपण सुरुवात करूया. पहिलं आहे इंडिया इज अ ॲग्रिकल्चरल बेस्ड कंट्री, म्हणजेच भारत हा कृषीप्रधान देश आहे, ज्याचं आपण पाहिलं होतं ना ज्या वेळेला सिम्पल प्रेझेंट टेन्स प्रकारामधील आपण पॅरेग्राफ पाहणार होतो. आता या ठिकाणी आपण आत्ता पहिल्यांदा सुरुवात करूया की ही जी काय वाक्य आपण आता पाहतो आहोत पॅरेग्राफ वाईज ते डोंट आणि डझंट रिलेटेड आहेत. तर आपण थोडंसं या ठिकाणी फक्त प्रॅक्टिस करूया आणि मग होमवर्कला तुम्ही या सगळ्या गोष्टी करून मला पाठवणार आहात. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत पॅरेग्राफ वाईज. इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चरल बेस्ड कंट्री. आता हे जे पहिलं वाक्य आहे हे वाक्य API मधलं आहे, ॲक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन. तर तुमच्यापैकी मला कोणी सांगू शकेल इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चरल बेस्ड कंट्री. तर हे API मधला कुठला प्रकार आहे? ॲक्शन आहे, पोझिशन आहे का इन्फॉर्मेशन आहे? जसं की भारत हा कृषीप्रधान देश आहे तर इंग्लिशमध्ये आहे इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्री. सांगा बरं कोणी, हा ॲक्शनमधला आहे, पोझिशनमधला आहे का इन्फॉर्मेशनमधला आहे? कुठला आहे हा? मेहक काय वाटतं? मेहक, मयंक, नटेश, तिघांपैकी कोणीतरी सांगा मला. इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्री. हा इन्फॉर्मेशन आहे. व्हेरी गुड. यामध्ये तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशनमधला भाग दिसतो आहे, कारण इथे कुठेही पोझिशन किंवा ॲक्शन नाही आहे. जसे की उदाहरणार्थ जर बोलायचं झालं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, तर या सेंटेन्समध्ये त, ता, ती, तो, ते प्रकारी ॲक्शन नाही, म्हणजे हा ॲक्शनवाला नाही आहे. जर इथं कुठंतरी पोझिशनवाला असता तरी पण ते पोझिशनवाला दिसलं नसतं आणि नंतर इन्फॉर्मेशनवाला आहे, म्हणजे ॲक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन. तर हा पहिला प्रकार आहे इन्फॉर्मेशनवाला. पुढे म्हटलं आहे द फार्मर वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. आता यातलं ॲक्शन, पोझिशन का इन्फॉर्मेशन? मेहक सांग बरं. द फार्मर वेक्स अप अर्ली. ॲक्शन. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. हे ॲक्शन आहे, कारण या ठिकाणी शेतकरी सकाळी लवकर उठतो, त, ता, ती, तो, ते, त्याच्यामुळं हे ॲक्शनवाला आहे. बरोबर. आता पुढचं आहे ही गोज टू द फील्ड विथ हिज टूल्स. आता सांगा API मधलं कुठलं आहे? एकेकाने सांगितलं तरी चालेल. आता वैष्णव, नटेश, मयंक, महेक ॲक्शनवाला आहे. बरं, इथं ॲक्शन काय आहे मला जर एकदा सांगाल. हाऊ विल यू टेल मी की हे एंडिंगला
क्रियापद आलंय. हां, व्हेरी गुड. या ठिकाणी आपल्याला त ता ती तो ते दिसतंय, म्हणजे ही गोज टू द फील्ड विथ हिज टूल्स. आणि याचा अर्थ काय झाला? तो आपल्या अवजारांसह शेतात जातो. मग अवजार म्हणजे टूल्स म्हणतात त्याला. आणि जातो म्हणून गोला ES लागलाय, कारण करता ही शीटवाला आहे. एकदम बरोबर आहे. त्यानंतर पुढे आहे, ही वर्क्स हार्ड इन एव्हरी सीझन. आता सांगा, API म्हणणं कुठलं आहे? चारपैकी कुठलंही सांगा. चला, महक, मयंक, नटेश, वैष्णव. काय म्हटलंय इथे? ही वर्क्स हार्ड इन एव्हरी सीझन. API मधला कुठला आहे प्रकार हा? मयंक, कुठला आहे सांगा? ऍक्शन आहे. हा ॲक्शनवाला आहे, बरोबर. या ठिकाणी ॲक्शनवाला आहे, कारण तो म्हणतोय ही वर्क्स हार्ड इन एव्हरी सीझन. म्हणजे तो प्रत्येक ऋतूमध्ये मेहनत करतो. त ता ती तो ते ॲक्शनवालं वाक्य आहे. आता हे जे वाक्य जे आहेत ना, ही वाक्य तुम्ही नंतर ट्रान्सलेशनमध्ये मला सांगू शकता. आत्ता नीट समजून घ्या फक्त. पुढे काय म्हटलंय? द प्राईज ऑफ क्रॉप्स डिपेंड्स ऑन द मार्केट. काय म्हटलंय? पिकांचे दर बाजारावर अवलंबून असतात. आता यापैकी ॲक्शन, पोझिशन का इन्फॉर्मेशन? कोण सांगते मला? हा ॲक्शनवाला आहे, पोझिशनवाला आहे का इन्फॉर्मेशनवाला आहे? बघा वाक्य काय इथे. द प्राईज ऑफ क्रॉप्स डिपेंड्स ऑन द मार्केट. सांगा, ॲक्शन, पोझिशन का इन्फॉर्मेशन? कोण सांगतं? सर इन्फॉर्मेशन, कारण इन्फॉर्मेशन आहे का? ओके, बरं. मला सांग मग, इन्फॉर्मेशनवालं जर असेल तर हे कशा पद्धतीने विश्लेषण करू सांगशील मला? सांग बरं. इन्फॉर्मेशनवालं जर असेल तर ते स्ट्रक्चर आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सवालं, ॲक्शनवालं, ते या ठिकाणी दिसणार नाही. म्हणजे कसं असणार इथे बघ. ओके. इथे वाक्यात पिकांचे दर बाजारावर अवलंबून असतात. त ता ती तो ते. जिथे वाक्य त ता ती तो तेने दिसेल तर डोळे झाकून हे ॲक्शनवालं आहे, म्हणून त्याला म्हणायचं ॲक्शनवालं आहे. ओके. या ठिकाणी जर काय म्हणतोय? क्रियापद आले नाही. परत एकदा जरा आवाज नाही आला रे, परत एकदा सांग. क्रियापद याच्यात वापर नाही झाला क्रियापदात. हां, म्हणजे क्रियापद आलेलं आहे असं म्हणतोस ना का तू? बरोबर. म्हणजे बघा काय म्हणलंय, तो प्रत्येक ऋतूमध्ये मेहनत करतो. व्हेरी गुड. आणि पुढं पण असं आहे, पिकांचे दर बाजारावर अवलंबून असतात म्हणजे डिपेंड. बरोबर, क्रियापदाचे पहिले रूप म्हणून डिपेंड म्हणलेलं आहे. म्हणजे वाक्यरचना कशी आहे? द प्राईज ऑफ क्रॉप्स डिपेंड्स ऑन द मार्केट. डिपेंडला एस लावलेला आहे, कारण द प्राईज ऑफ द क्रॉप्स, डिपेंडला एस लागलेला आहे इथे. त ता ती तो ते. मग असं म्हटलंय, इफ देर इज अ गुड हार्वेस्ट ही अर्न्स वेल. काय म्हटलंय? इफ देर इज अ गुड हार्वेस्ट. आता दोन भाग केलेत बघा आपण. इफ देर इज अ गुड हार्वेस्ट हा पहिला भाग, आणि ही अर्न्स वेल हा दुसरा भाग. मग पहिला भाग बघू आपण. इफ देर इज अ गुड हार्वेस्ट,
मग ॲक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन मला कुठला भाग आहे हा सांगा बरं. API पैकी काय असेल हे. इफ देर इज अ गुड हार्वेस्ट ही अर्न्स वेल. जर पीक चांगले आले तर त्याला चांगले उत्पन्न मिळते. असे 2 भाग केलेत आपण API म्हणला तर. पहिला कुठलं सांगा बरं. API पैकी कोण सांगेल. वृद्ध आहे. वैष्णव, नटेश, मयंक, महक सांगा. वाक्यरचना काय आहे. इफ देर इज अ गुड हार्वेस्ट. पहिलं म्हणजे ॲक्शनवाला आहे का इथे तर नाही आहे. कारण क्रियापदाचे पहिले रूप नाही आहे तिथे है ना. वर्बचा फर्स्ट फॉर्म नाही आहे म्हणजे पहिला प्रकार गेला. ॲक्शन, पोझिशन, हॅव आणि हॅजचा वापर कुठेच इथे दिसत नाही आहे म्हणजे पोझिशनवाला पण नाही आहे. मग राहिला तिसरा प्रकार तो म्हणजे इन्फॉर्मेशन. MIS. इथे म्हणलं आहे इफ देर इज अ गुड हार्वेस्ट म्हणजे इन्फॉर्मेशनवाला आहे. आणि पुढं म्हटलं आहे ही अर्न्स वेल. चांगले उत्पन्न मिळते तर त्याला चांगले उत्पन्न मिळते. ता ती तो ते. म्हणून ही अर्न्स वेल म्हणजे ॲक्शनवालं. म्हणजे आपल्याला 2 प्रकारचे वाक्य दिसतात. पहिलं दिसतं ॲक्शनवालं MIS आणि दुसरं दिसतंय ॲक्शनवालं क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे अर्नला S लागलेला आहे. राईट. पुढे बघा. ही युजेस मशीन्स फॉर फार्मिंग म्हणजेच तो शेतीसाठी यंत्रांचा वापर करतो. आता मला सांगा ॲक्शन, पोझिशन का इन्फॉर्मेशन कोण सांगतंय. सांगा बरं महक. ॲक्शन, पोझिशन का इन्फॉर्मेशन काय सांगणार. पोझिशन. ओके. ही युजेस मशीन्स फॉर फार्मिंग. ओके. अजून कोण सांगते आता. महक झाली. आता मयंक. ॲक्शन आहे, पोझिशन आहे का इन्फॉर्मेशन आहे सांगा बरं. ही युजेस मशीन्स फॉर फार्मिंग. सांग महक. आपलं मयंक काय वाटतं तुला. ॲक्शन, पोझिशन का इन्फॉर्मेशन. आहे का तुम्हाला आवाज येतोय का माझा. मयंक आवाज येतोय माझा. हां तेच मला म्हणायचं आहे की इथे मग ॲक्शन, पोझिशन का इन्फॉर्मेशन काय होईल मग सांगा बरं. वाक्यरचना आहे का. ही युजेस मशीन्स फॉर फार्मिंग. मग या ठिकाणी ही नंतर युजेस म्हटलेलं आहे. मग हे ॲक्शनवालं येईल, इन्फॉर्मेशन होईल का पोझिशनवालं होईल कोणतं वाटतंय तुम्हाला. ऍक्शन येईल. ॲक्शनवालं येईल. व्हेरी गुड. बरं मला थोडंसं विश्लेषण करून सांगशील कसं काय असं होणार ते सांग बरं. कारण सर क्रियापद आलेले त्याच्यामुळं ऍक्शन वाले. बरोबर. म्हणजे तो काय म्हणतोय बघा. इफ देर इज अ गुड हार्वेस्ट ही अर्न्स वेल. ही युजेस मशीन्स फॉर फार्मिंग. म्हणजे काय म्हटलं येतं तो शेतीसाठी यंत्रांचा वापर करतो. तो ता ती ता ती तो ते.
आता या ठिकाणी जर त ता ती तो ते न येता आहे वगैरे जर असता आहे तर एमिजार आला असता है ना, किंवा हॅव किंवा हॅजचा वापर म्हणजे पोझिशन आला असता. आता पुढे काय म्हटलं आहे, तो साधे जीवन जगतो. आता सांगा ॲक्शन पोझिशन इन्फॉर्मेशन. ही लिव्ज अ सिम्पल लाईफ म्हणजेच तो साधे जीवन जगतो. सांगा आता ॲक्शन पोझिशन का इन्फॉर्मेशन? मयंक सांग आता. सर ऍक्शन. ॲक्शन. व्हेरी गुड. म्हणजे आता काही टेक्निक्स तुमच्या लक्षात आलेली आहेत. इथे ही लिव्ज अ सिम्पल लाईफ म्हटलं आहे, कारण ही नंतर लिव्हला एस प्रत्यय लागला आहे म्हणजे ॲक्शनवाला आहे ना. हे जर वाक्य असं असतं ना, ही इज अ सिम्पल लाईफ, तर वाक्यरचना चुकली असती, किंवा ही हॅज अ सिम्पल लाईफ तरी पण चुकलं असतं. तर इथे लिव्हला एस प्रत्यय लागला आहे म्हणजे ही लिव्ज अ सिम्पल लाईफ. व्हेरी गुड. ही सेल्स हिज फार्म प्रोड्यूस इन द मार्केट म्हणजेच काय म्हटलं येते, तो आपले शेतमाल बाजारात विकतो. म्हणजे पुन्हा एकदा त ता ती तो ते म्हणजेच ॲक्शनवाला आहे इथे. म्हणून इथे ॲक्शन पोझिशन आणि इन्फॉर्मेशनमधला एक भाग बघायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा आहे काय तिथं काय म्हटलं आहे, ही सेल्स हीज फार्म प्रोड्यूस म्हणजे तो एक मिनिट, तो शेतासाठी यंत्राचा वापर करतो, तो साधे जीवन जगतो, तो आपले शेतमाल बाजारात विकतो. म्हणजेच ही सेल्स हिज फार्म प्रोड्यूस इन द मार्केट. पुढे म्हटले ही इज द ट्रू बॅकबोन ऑफ आवर कंट्री. आता सांगा ॲक्शन पोझिशन का इन्फॉर्मेशन? मयंक सांग आता. मयंक येते लक्षात? हां, तर मग आता मला सांगा बरं. बोल बोल. थोडंसं कन्फ्युज आहे सर. बरं ठीक आहे, पुन्हा एकदा ऐकून घे बरं का. या ठिकाणी ॲक्शन पोझिशन आणि इन्फॉर्मेशन बघायला मिळतं आहे. मग ॲक्शनवालं वाक्य ही शी इट सिंग्युलर नाऊनपैकी पुढे क्रियापदाचे पहिले रूप दिसते आणि म्हणून ह्याला ॲक्शन म्हणतात. जर समजा ही शी इटपैकी येस हॅव किंवा हॅज वापरला असेल तर पोझिशन असेल, आणि जर ही शी इट सिंग्युलर नाऊन आणि एमिजारपैकी जर वापरला असेल तर इन्फॉर्मेशन आहे. तर मग इथे ही इज द ट्रू बॅकबोन ऑफ अवर कंट्री म्हणताना ही नंतर एम इज आरचा वापर झाला आहे म्हणजे हे इन्फॉर्मेशनवालं वाक्य आहे हे बघायला मिळतं आहे आपल्याला. ओके, आता मी काय करणार आहे, तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये आता डू आणि डचचा वापर कसा होतो आहे ते आपण बघायचं आहे. तर आता आपण पहिला पॅरेग्राफ केला, आता परत पुण्याने आता डोंट आणि डझंट कशा पद्धतीने होईल ते आपण बघूया. भारत हा कृषीप्रधान देश आहे हे पहिलं इन्फॉर्मेशनवालं वाक्य आपण बघितलं आहे. म्हणजेच इंडिया इज ॲन ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्री. पण जर हे वाक्य असं असेल, भारत हा कृषीप्रधान देश नाही, मग कसं म्हणणार सांगा बरं चला आता इंग्लिशमध्ये. भारत हा कृषीप्रधान देश नाही, मग याला कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? महेक सांग बरं कसं म्हणशील? हां, व्हेरी गुड. इंडिया इजंट ॲन
ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्री किंवा इंडिया इज नॉट. मेहक लक्षात येतं आहे का? हो सर. हो. हां, समजते ना? येस, व्हेरी गुड. पुढचं वाक्य आहे, शेतकरी सकाळी लवकर उठत नाही. आता सांगा. नटेश, सांग इंग्लिशमध्ये आता. Farmer doesn't wake up early in morning. काय आलं? Farmer doesn't wake up early in the morning. येस, व्हेरी गुड. या ठिकाणी तू म्हटलास फार्मर डझंट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. या ठिकाणी डझंट न वापरता डोंट वापर केला. आता मला नटेश सांग बरं, डझंट का घेतला, आपलं डोंट का घेतला, डझंट काय नाही घेतला, सांगशील का? हे सिंग्युलर आहे ना फार्मर. हां, फार्मर हा सिंग्युलर असल्यामुळे डोंट न वापरता डझंटचा वापर झालेला आहे. व्हेरी गुड. आता पुढे बघा. तो आपल्या अवजारांसह शेतात जात नाही. काय म्हटलंय? शेतकरी सकाळी लवकर उठतो म्हणतो ना, तर मग उठत नाही. आणि पुढे तो आपल्या अवजारांसह शेतात जात नाही. आता हे म्हणा, हे कसं बोलणार इंग्लिशमध्ये सांगा बरं. आता मेहक सांग बरं. थोडंसं कन्फ्यूज He असेल. does not. हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ही He does not go to the हां, field with his phone. ओके. म्हणजे काय म्हटलं बघा, इथे काय म्हटलंय, शेतकरी सकाळी लवकर उठत नाही. तो आपल्या अवजारांसह शेतात जात नाही. मग ही डझंट गो, 1 मिनिट हा. ही डझंट गो टू द फार्म इन विथ हिज टूल्स. बरोबर. वाक्य दुसरं आहे, पिकांचे तो प्रत्येक ऋतूमध्ये मेहनत करत नाही. आता सांगा. आता वैष्णव सांग. तो प्रत्येक ऋतूमध्ये मेहनत करत नाही. सांग. ही डझंट वर्क हार्ड इन एव्हरी सीझन. हा, शाबाश. ही डझंट वर्क हार्ड इन एव्हरी सीझन. व्हेरी गुड, शाबाश. पुढचं वाक्य आहे, पिकांचे दर बाजारावर अवलंबून नसतात. सांगा आता. पिकांचे दर बाजारावर अवलंबून असतातच्या ऐवजी नसतात. आता सांगा. सांगा, कोणी पण सांगा. The price of crops doesn't depend on the market. हां, शाबाश. इथं आलं की ही द प्राइजेस ऑफ द क्रॉप्स डझंट डिपेंड ऑन द मार्केट. व्हेरी गुड. आणि पुढे म्हटलेलं आहे, 2 मिनटं, जर पीक चांगले आले तर त्याला चांगले उत्पन्न मिळत नाही. सांगा. जर पीक चांगले आले तर त्याला चांगले उत्पन्न मिळत नाही. सांगा. इफ
आता कोण सांगतंय? नटेश सांग. If crops हां if crops don't get its true value, हं. the sentence हा की थोडंसं तुटला, लिंक तुटली जरा. Hello, sir. हां परत सांग. correct the sentence. Repeat the हां पिकांचे 2 मिनटं. जर पीक चांगले आले तर त्याला चांगले उत्पन्न मिळत नाही. सांग. जर पीक चांगले आले तर त्याला चांगले उत्पन्न मिळते मिळत नाही. मिळत नाही. हां इफ If crop हां came, हां then it ओके don't get its true value. ओके. म्हणजे इफ देर इज अ गुड हार्वेस्ट ही डझंट अर्न वेल. एवढाच फक्त बदल करायचा होता बस. इफ देर इज अ गुड हार्वेस्ट ही डझंट अर्न वेल. एवढाच फरक आहे यामध्ये. पुढे बघा. पुढे म्हटलेलं आहे ही युजेस मशीन्स फॉर फार्मिंग. म्हणजे तो शेतीसाठी यंत्रांचा वापर करत नाही. बघा वाक्य काय आहे त्या. वाक्य रचना आहे का काय ते. तो शेतीसाठी यंत्रांचा वापर करत नाही. सांगा. मेहक सांगते का? He does not हां व्हेरी गुड. uses machine for farming. ही डझंट यूज मशीन्स फॉर. अरे वा 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 व्हेरी गुड परफेक्ट एकदम शबाश. आणि मग पुढचं वाक्य आहे तो साधे जीवन जगत नाही. आता का आता कोण मयंक सांग बरं. मयंक He doesn't live a simple life. हां व्हेरी गुड. ही डझंट लिव्ह अ सिम्पल लाईफ. व्हेरी गुड. त्यानंतर पुढे आहे ही 2 मिनटं. ही सेल्स हिज फार्म प्रोडक्ट्स. ही सेल्स हिज फार्म प्रोडक्ट्स वाक्य. तो आपले शेतमाल बाजारात विकत नाही. हे घ्या आता. तो साधे जीवन. हे 2 मिनटं. तो शेतीसाठी 2 मिनटं. जर पीक चांगले आले तर चांगले उत्पन्न मिळते. तो शेतीचा व्यापार तो साधे जीवन जगतो. हां तो आपले शेतमाल बाजारात विकत नाही. आता हे सांगा. ही आता कोण सांगेल? वैष्णव सांगतोयस? वैष्णव सांग. sir. He doesn't sell his farm produce in the market. वा 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 व्हेरी गुड फॅन्टॅस्टिक शबाश. आता पुढचं ही इज द. हां 1 मिनिट. आणि पुढं आहे तो आपल्या देशाचा खरा कणा नाही. तो आपल्या देशाचा खरा कणा नाही. आता नटेश घे. कम ऑन. कणा म्हणजे बॅकबोन. काय परत बोल. कणा म्हणजे बॅकबोन. नाही तुझा जरा आवाज तुटतो रे. कणा म्हणजे बॅकबोन. कडा हां बरोबर. कडा म्हणजे बॅकबोन. हां पण पूर्ण सांग ना मला. तो आपल्या देशास. हां ही इज नॉट
ट्रू बॅकबोन. बॅकबोन ऑफ शाबाश. म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात आता हा सगळा प्रकार आला ॲक्शन पोझिशन इन्फॉर्मेशन. आता प्रत्येक वाक्याचं मी तुम्हाला प्रश्नार्थी सांगणार आहे, त्यानुसार तुम्ही मला आता अर्थ सांगायचा. पहिला बघा, भारत हा कृषीप्रधान देश आहे का? भारत हा कृषीप्रधान देश आहे का? चला मेहक सांग बरं. India is an agriculture. नाही, क्वेश्चनही आहे बघ. भारत हा कृषीप्रधान देश आहे का? Does India is an हां, हे बघ आता इथं फक्त इज ना, इज हा इज फक्त आला. इज इंडिया अँड ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्री असं होणार ते. फक्त प्रश्नार्थी असल्यामुळे इज पहिलं येणार. इज इंडिया अँड ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्री. कळलं का मेहक? हॅलो. हो. हां, पुढचं वाक्य बरं का. हो. शेतकरी सकाळी लवकर उठतो का? पुढचं घ्या आता. आता कोण? मयंक बोल बोलं. शेतकरी सकाळी लवकर उठतो का? Does farmer wake up हां, early in व्हेरी the गुड, morning? व्हेरी गुड, व्हेरी गुड. डज द फार्मर वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. शबाश. दुसरं वाक्य बघा आता. दुसरं कुठे गेलं बरं. हां, तो आपल्या अवजारांसह शेतात जातो का? पुढचं वाक्य कोण गेलं आता? आता येईल नटेश. नटेश सांग. तो आपल्या अवजारांसह शेतात जातो का? नटेश. डज. Does he goes to field with his tool? हा, तर तिथं गोज नाही, फक्त गो. डज ही go. गो टू द फील्ड विथ हिज टूल्स. शबाश. आता पुढचं तो प्रत्येक ऋतूमध्ये मेहनत करतो का? कम ऑन. आता येईल वैष्णव. वैष्णव घे. Does he work hard in every season? येस, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. पुढचं पिकांचे दर बाजारावर अवलंबून असतात का? आता पुढचं कोण घेत आहे? कमॉन. नटेश घेतोयस? नटेश घे. प्रश्नार्थी वाक्य बघ. पिकांचे दर बाजारावर. The price of crop depends on the market. परत सांग एकदा. माझा आजाराचा आवाजच येत नाही मला. पुन्हा एकदा. Does the price हां, of येस crop येस, व्हेरी गुड, व्हेरी depends गुड. on येस, the market? व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. मग पुढं आहे तो शेतीसाठी यंत्रांचा वापर करतो का? आता मेहक घे बरं. कम ऑन मेहक. बरोबर उत्तर देतेस तू आता. पहिल्यांदा फक्त प्रश्न येईल. does he हां. use हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कुठे गेलं वाक्य does तुझं? he use हां, uh, तो यंत्रांसाठी. हां, बरोबर. शेता यंत्र. डज ही यूज does he uses machine मशीन. हां, मशीन. व्हेरी गुड. मशीन फक्त लिहायचं, मशीन नाही, फक्त Machine यूज for- मशीन. व्हेरी गुड. machine for farming? येस, शाबास. त्यानंतर तो साधे जीवन जगतो का? घ्या आता वाक्य. आता वेळ संपणार आहे, मध्येच संपू शकते, पण आपण कंटिन्यू ठेवूया. हां, तो साधे जीवन जगतो का? आता कोण घेईल? मयांक. Does
he lives a simple life? That very good. Does he live a simple life? शाबाश. मग पुढे तो आपले शेतमाल बाजारात विकतो का? बघा वाक्य काय आहे. तो साधे जीवन सॉरी पुढे गेलं तो साधे जीवन तो आपले शेतमाल बाजारात विकतो का? तो आपले शेतमाल बाजारात विकतो का? बोला सांगा. Does he sell his farm हा येस व्हेरी गुड. produce in the market? शाबाश शाबाश शाबाश. आणि पुढं म्हटलंय तो आपल्या देशाचा खरा कणा आहे का? तो आपल्या देशाचा खरा आणि कणा आहे का? आता शेवटचं वाक्य बोला कोणी पण. मेक बोलून फायनल करून टाक बरं आता शेवटचं. तो Is he the true backbone of our country? इज ही द ट्रू बॅकबोन ऑफ अवर कंट्री. शाबाश. आता मी हा जो पॅरेग्राफ आहे ना, हा पॅरेग्राफ मी तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला करून पाठवतो. फक्त ॲक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन हे नीट लक्ष ठेवून करा की कुठं डज येणार आहे, कुठं डोंट येणार आहे, हे नीट बघून घ्या. मी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे ट्रान्सलेशन करून पाठवतो आणि तुम्ही मला होमवर्क करून पाठवा. ओके एव्हरीवन. सो वन्स अगेन हॅव अ नाईस टाईम. वी मीट अगेन टुमॉरो ॲट 8 ऑनलाईन. ओके. आता काय कोणाचा प्रश्न आहे का सांगा बरं मला. हा सर. सर ऑफलाईन नाही का सुरू होणार बॅच? होईल अजून जरा 3-4 दिवस अजून लागतील. कारण काय आलं आहे माझं जरा प्रॅक्टिस चालू आहे उच्चारापासून. थोडंसं माझे उच्चार गडबड पडत आहेत माझे जरा. तर ते जरासं अजून माझं जरा प्रॅक्टिस झाली की आपण मग ऑफलाईन सुरू करूया बरं का. ओके करू आपण लवकर करू. एक 10 दिवस झालेत बघा. अजून पण जरा शब्द उच्चार माझे थोडेसे गडबड होत आहेत बरं का. वैष्णव चालेल करून घेऊ आपण. ओके. अजून कोणाचा प्रश्न आहे का? नटेश, मयंक, महक. Yes. ओके देन हॅव अ नाईस टाईम. सी यू अगेन टुमॉरो ॲट 8 o'clock. बाय. Bye. या बाय.